कशात सर्व मजेत ना, तर मजेतच राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आषाढी एकादशी निमित्ताने थोडंसं रुटीन दाखवते. तर आषाढी एकादशीच्या दिवशीची देवपूजा, रांगोळी, देवदर्शनासाठी आम्ही त्या दिवशी कुठे गेलोत, उपवासामध्ये काय बनवलं, नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर उपवास वगैरे असं काही असल्यानंतर आपली जरा धावपळ वेगळीच असते. आपल्या स्त्रियांचं कितीही आवरलं तरी आवरत नाही आणि सणवार वेगळं काहीतरी म्हटल्यानंतर घरातली आवराआवरी तर इतर दिवसापेक्षा थोडीशी जास्तीचीच असते. तर इथे मुलाला माझ्या सकाळी स्कूल असतं 7 वाजताच. तर उठून थोडंसं आवराआवरी वगैरे केली आणि त्याला कोणी वरी म्हणतं, कोणी भगर म्हणतं. प्रत्येक भागामध्ये याला वेगवेगळे नाव आहेत. तर त्याला वरीचा भात करून दिला, कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच उपवास असतो. म्हणजे बऱ्याच भागामध्ये बऱ्याच जण करतात हा उपवास, पण काही काही ठिकाणी नाही करत. आमच्या आजूबाजूला काही दुसरीकडले लोक आहेत ना, तर ते नाही करत म्हणून म्हणते. तर हे पायी इथं त्याचा टिफिन वगैरे बनवला, त्याचा टिफिन पॅक केला आणि 7 वाजता त्याचा टिफिन दिला. आम्हालाही 7:30-7च्या दरम्यान पाणी येतं, लगेचच पाण्याची गडबड सुरू होते. तर त्याचा टिफिन दिला आणि नंतर लगेचच पाणीही भरून घेतलं. पाणी सकाळीच पाण्यामध्ये कपडे, लादी, पाणी भरायचं, आंघोळ्या वगैरे हे काम आमचं पाण्यातच होतं. मुलं पण सकाळी जाणारे असतात, मिस्टर पण असतात आणि पाणी येतं, त्या निमित्ताने सकाळीच हे कामं होतात. तर पाणी आलेलं होतं तर लगेचच मी इथे साबुदाणाही भिजत घालून घेतला, कारण आमच्यासाठी दिवसभरासाठी सकाळी सकाळी मी काही रात्री टाकत नव्हते. आणि मी अशा पद्धतीने साबुदाणा भिजवते ना, की अर्धा तास पाण्यामध्येच ठेवते आणि नंतर सगळं पाणी त्यातलं ओतून घेते. त्यामुळे 1 तासामध्ये साबुदाणा खूप छान पद्धतीने भिजतो. तर पाणी वगैरे भरलं, बाकीचे छोटे मोठे कामं झाले घरामधले. आता आपण काही सगळंच दाखवत नाहीत. त्यानंतर देवपूजा करायला घ्यायची होती, तर मग पहिली रांगोळी काढली. लादी वगैरे माझी पुसून झालती पाणी आलं तेव्हाच, पण म्हटलं पहिली रांगोळी वगैरे काढून घ्यावात, म्हणजे कसं पहिलं दार वगैरे स्वच्छ केलं, रांगोळी काढली तर आपल्यालाही छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर इथं विठ्ठलाची माझ्या पद्धतीने मला जमेल तशी आणि पटकन होईल अशी, तरीही वेळ जातोच कितीही छोटीशी काढली तरी, अशा पद्धतीची रांगोळी काढली होती. तर तुम्हालाही ही रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करा. रांगोळी झाल्यानंतर लगेचच दरवाजामध्ये दिवा लावून घेतला, तुळशीची पूजा करून घेतली. घरामध्ये असं काही असल्यानंतर देवपूजामध्येही भरपूर वेळ जातो, म्हणून मग मी पूजेला जेव्हा जास्त वेळ लागणार असतो ना, त्यावेळेला पहिलं मी दरवाजामध्ये सगळं काही करून घेत असते. रांगोळी काढायची असते तर रांगोळी काढून घेत असते, उंबरठा पूजन करून घेत असते आणि तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा करून घेत असते, ज्या वेळेला सणवार काही जास्त वेळ पूजेत जाणार असेल तर. आणि मग आपलं एकदा पूजेला लागलं की घरातली पूजा आपली व्यवस्थितपणे छान अशी करायची, असं माझं असतं. तर दरवाजामधलं सगळं काही आवरल्यानंतर मग मी इथे देव स्वच्छ करायला घेतले होते. देवाला पंचामृत आणि आंघोळ वगैरे घातली. सर्व देव स्वच्छ करून पुसून वगैरे घेतले, पूजा वगैरे केली आणि नंतर मग इथं थोडंसं फुलं वगैरे ठेवताना तुम्हाला थोडंसं दाखवलं. तर छान असं देवाचा अभिषेक वगैरे केला. तर आज कसं एकादशी असल्यामुळे बाळकृष्णाची, विठ्ठल रुक्मिणीची, त्यांची पंचोपचारे पूजा तर करायलाच पाहिजे. सगळ्या देवांची, आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्यांची. तर अशी छान पद्धतीने इथे पूजा केली होती. तर तुम्हालाही माझी पूजा कशी वाटली तीही नक्की कमेंट करून सांगा. तर नेहमीचीच माझी एक सवय आहे, पूजा करत असताना माझ्या तोंडामध्ये मंत्र कायम सुरू असतात वेगवेगळ्या देवांचे. आणि मोबाईलमध्येही मी व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त असं काही जे माझं ठरलेलं असतं. तर वारानुसार गुरुवारच्या दिवशी स्वामींचा जप, तारक मंत्र असं काही मी पूजा करत असताना आहे ना, मोबाईलमध्ये लावून देत असते. तर अशा पद्धतीची पूजा झालेली होती. माझी पूजामध्ये खूप वेळ जातो आणि प्रत्येकाचाच जातो. सण असं काही वेगळं काही असल्यानंतर प्रत्येकाचाच पूजामध्ये भरपूर वेळ जातो. तर माझाही जवळजवळ 2 तासापेक्षा जास्त रांगोळी पूजामध्ये गेलेली होती. आणि छान अशी पूजा झाल्यानंतर मग मला उपवासाचं फराळाचं बनवायचं होतं आणि बाहेरही जायचं चाललं होतं, कारण एका मैत्रिणीचा फोनही आला होता की विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जायचं होतं.
तसं मिस्टरांना मलाच जायचं होतं, परंतु त्यांचा फोन आल्यामुळं मग विचार केला की चला आता मैत्रिणी जाणार आहेत तर आपणच एकत्र जाऊया. पूजा करायला घेतल्यानंतर मी कुकर लावून दिला होता. रताळी आणि बटाटे उकडायला टाकलेले होते. तर इथे उकडून झालेली होती, थंडही झाले होते. कुकर थंड झालता तर इथे मी रताळे आणि बटाटे उकडून घेतले. शक्यतो मी खिचडीमध्ये कापूनच बटाटे टाकत असते, पण म्हटलं चला आता रताळ्याबरोबर बटाटेही उकडून घ्यावात. तर मग त्याच्याबरोबर बटाटेही उकडून घेतले, म्हटलं खिचडीमध्ये टाकूया. त्यानंतर मग इथे थोड्याशा अशा पापड्या तळून घेतल्या, मिरच्या तळून घेतल्या, शेंगदाणे तळून घेतले. खिचडी करायची होती तर अगोदर मग थोडं थोडं तळून घेतलं, कारण आम्हाला 2च्या आसपास मंदिरामध्ये जायचं होतं. त्यामुळे खूप गडबड चालली होती. एवढं सगळं आवराआवरी ते खूप हे चाललं होतं. पटपट मी सगळं हे स्वयंपाकाचं आवरलं, देवाला नैवेद्य ठेवला, थोडंसं फराळाचं केलं. अगदी 1 प्लेटभरच खाल्लं, बाकी काही जास्त खाल्लं नाही, वेळही नव्हता. आणि मैत्रिणीं त्या माझी पुढे जाऊन वाट पाहत होत्या. त्यामुळे बायकांचं खरंच खूप अवघड असतं. कितीही आवरा, घरातली कितीही आवराआवरी करा, पण कुठं जायचं म्हटलं तर सुखाने शांतताने कधीच बाहेर पडता येत नाही. नेहमीचीच ती धावपळ. नवीन घेतलाय तर सगळ्यांना दाखवते कसा आहे कसा आहे. काय होतंय? दोन लेकराची आईची ही रस्त्यावर ओढणी लावायची गडबड चालली. नंतर टॅक्सीची इथे वाट पाहत होतो. एकदाच्या 2 टॅक्स्या मिळाल्या. 2 टॅक्स्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र गेलो आणि त्यानंतर मग पाऊसही थोडासा बंद झालेला होता. पावसाची चढ उतार सुरूच होतो, येत होता, जात होता. कुठं चालली? चला चला चला. अगोदर भरपूर पाऊस येऊन गेलेला होता 1-2 तासापूर्वी, पण आम्हाला जाता वेळेस पाऊस बंद होता. आणि आमच्याकडे कसं 1 तासभर जरी पाऊस बंद झालेला असला तरी पण असं वाटतं आज पाऊस आलता की नाही असं वातावरण वाटतं, कारण रस्ते वगैरे लगेचच सुकून जातात. तर आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या इथे आता आलो होतो. खूप मोठी जत्रा असते, खूप मोठा सोहळा असतो. बाहेरून इथे दिंड्याही येतात, खूप गर्दी असते आणि तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घ्या. खूप छान मंदिर आहे. हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी भाविकांसाठी प्रसाद वाटप आणि तर इथे ठिकठिकाणी प्रसाद वाटपही होती. कोणी केळी, कोणी राजगिऱ्याचे लाडू, खिचडी वगैरे असं बरंच उपवासाची इथे वाटप सुरू होती. ज्याच्या त्याच्या इच्छेने जे ते देत होतं. आणि गर्दी तर भयंकर होती, पण आता आम्ही इथे जरा ओळखीने पाहत होतो की आपल्याला जर दर्शन घेता आलं तर, कारण 2 ते 3 तासापेक्षा जास्त वेळ दर्शनासाठी लागत होता. तर इथे आम्ही थोडीशी विनवणी केली की आम्हाला आमच्या पद्धतीने सांगितलं आणि जरा इथून जाऊ द्या म्हणून चाललं होतं. तर त्यांनी थोडंसं ऐकलं आणि आम्हाला सोडलं. तर इथून मंदिराच्या मागच्या बाजूने आम्हाला दर्शनासाठी त्यांनी पाठवलं होतं. लगेचच 15 मिनिटामध्येच आमचं दर्शन झालं, म्हणजे 15 मिनिटामध्ये आतमध्ये सोडलं. मग आतमध्ये गेल्यावर परत 15-20 मिनिट लागले, तसं अर्धा-पाऊण तास लागला, परंतु खूप लवकर झालं.
खूप छान अप्रतिम अशी विठ्ठलाची मूर्ती आहे. तुम्हीही नक्की दर्शनाचा लाभ घ्या. अगदी साक्षात पंढरपूर वाटतं. एक काय म्हणतात ना, छोटं पंढरपूर असल्यासारखं खूप छान मूर्ती आहे. आपल्या बरोबर बोलतील एवढं सुंदर मनमोहक रूप आहे विठ्ठल रुक्मिणीचं. तर इथे भरपूर काही जत्रा भरलेली होती, पाळणे वगैरे भरपूर, पण मी जास्त काही व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही. भरपूर काही आलेलं होतं आणि काय आता आपण नेहमीच काही सारखं काही ना काही घेत असतो, तर आपल्याला पाहिजे ते असतं. त्यामुळे इथे मला हा एक हार आवडला. आपला एका फोटोला घालायला पाहिजे होता देवाच्या, छान वाटला. ऑरेंज कलरच पाहिजे होता, तर मग तो एक हार घेतला मी देवासाठी. थोडंसं आपलं जे चालता चालता जे वाटलं ते घेतलं. तर तोरण वगैरे छान होते इथे, देवाचे वस्त्र ते सगळं काही छान होतं. सगळंच आपल्याला छान तर इथे परत जाताना ह्या बाबाने गंध लावला, तर मग आम्ही सगळ्यांनीच त्यांच्याकडून गंध लावून घेतला, त्यांना दक्षिणाही दिली आणि अशा पद्धतीने इथे थोडेसे फोटोशूट वगैरे केले. छान दर्शन झालं. थोडंसं थांबलो, प्रसाद वगैरे घेतला तिथे चालता चालता थोडासा आणि मग त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर इथे थोडेसे रांगोळीचे छापे वगैरेही घेतले होते. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अशी मी आशा करते आणि नक्कीच व्हिडिओ पाहत जा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे पाहता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि फायनली मी आता घरी आलेली आहे. तर घरी आल्यानंतर हे पाहता मी अशा पद्धतीने हे सामान आणलं होतं. थोडंसं देवाचा हार, छापे वगैरे, थोडंसं तिथला प्रसाद. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा आणि नक्की चॅनलवर कंटिन्यू राहत जा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर असेच माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मलाही छान व्हिडिओ टाकण्याचं प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.